नमस्कार मित्रांनो, माहिती लिंक या चॅनलमध्ये मी प्रवीण आपल्या सर्वांचे स्वागत करतो. अनेक कारणांसाठी आपल्याला आपले आधार कार्ड लागत असते. तुमच्या मोबाईलमधून तुम्ही तुमचे आधार कार्ड कसे डाउनलोड करू शकता याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसला तरीही तुम्ही ते आधार कार्ड आता डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज लागत नाही किंवा कोणत्याही OTPची गरज लागत नाही. तर हे आधार कार्ड आपण कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरवर यायचं आहे. प्ले स्टोअरवर आल्यानंतर आपल्याला आधार सर्च करायचं आहे. आधार सर्च केल्यानंतर आपल्याला एक नंबरचे ॲप्लिकेशन पाहायला मिळते आधार, ते आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला सर्व परमिशन्स अलाउ करून घ्यायचे आहेत. या परमिशन अलाउ केल्यानंतर खाली आपल्याला एक ऑप्शन पाहायला मिळेल, स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आय एम रेडी विथ माय आधार या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे. आपला आधार कार्ड नंबर आपल्याला अचूक एंटर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला टर्म्स अँड कंडिशन्स ज्या आहेत ना त्या अप्रूव्ह करून घ्यायच्या आहेत व प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले सिम कार्ड सिलेक्ट करायचं आहे. सिम कार्ड सिलेक्ट करून सेंड SMS या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सेंड SMS ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन इंटरफेस पाहायला मिळेल, ज्यामध्ये आपल्याला SMS व्हेरिफिकेशन आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. SMS व्हेरिफिकेशन आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन झाल्यावर पुढची जी स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे. कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर कंटिन्यू विथ दिस नंबर या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपले फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट करून घ्यायचे आहे. ज्याचे इन्स्ट्रक्शन आपल्याला सर्व तिथे दिलेले आहेत ते इन्स्ट्रक्शन फॉलो करून आपल्याला आपले फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट करून घ्यायचे आहे. फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्या स्क्रीनवर आपल्याला एक ऑप्शन पाहायला मिळेल, गेटिंग युअर आधार रेडी. त्यानंतर आपल्याला खाली प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला 6 डिजिट पिन सेट करायचा आहे. हा 6 डिजिट पिन सेट केल्यानंतर आपल्या स्क्रीनसमोर एक नवीन ऑप्शन पाहायला मिळेल. त्यामध्ये आपल्याला एक QR कोड पाहायला मिळतो. वरती आपल्याला स्किप गाईड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर आपल्याला एक QR कोड पाहायला मिळतो. त्या QR कोडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या आधार कार्डवरील नाव आणि आपला आधार कार्ड नंबर पाहायला मिळतो. त्यानंतर आपल्याला खाली एक ऑप्शन पाहायला मिळेल, शेअर ID. या शेअर ID या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन पाहायला मिळतात. त्यातील सर्वात लास्टचा ऑप्शन जो आहे डाउनलोड आधार, या ऑप्शनवर आपण क्लिक केल्यानंतर आपले आधार कार्ड डाउनलोड होते. जे डाउनलोड झालेले आधार कार्ड आहे त्यासाठी एक पासवर्ड असतो. तो पासवर्ड आपण कशा पद्धतीने टाकायचा याची सर्व माहिती आपल्याला या स्क्रीनवर पाहायला मिळते. त्याचा उपयोग करून आपण तो पासवर्ड एंटर करून आपले आधार कार्ड पाहू शकतो व डाउनलोड करू शकतो. तर अशा प्रकारे आपण आपले आधार कार्ड आपल्या मोबाईलवरून डाउनलोड करू शकतो व सेव्ह करू शकतो. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.